In last lecture, we studied the classification of survey. In this lecture, we study the chain survey. Lecture number 3, chain survey. In this lecture, first point is purpose of land survey. First one is to obtain data for exact description of the boundaries of a land or tract. एखादा ट्रॅक्ट किंवा बाउंड्रीचं एक्झॅक्ट डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन करण्यासाठी जे वापरलं जातं ते आहे लँड सर्वे. त्याचबरोबर दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे टू डिटरमाइन द एरिया ऑफ लँड. एखाद्या लँडचा एरिया किंवा क्षेत्रफळ बघण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. त्यानंतर टू ऑब्टेन द रिक्वायर्ड डाटा फॉर मेकिंग प्लॅन तयार करण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर टू लोकेट और रीइस्टॅब्लिश द बाउंड्रीज ऑफ अ लँड. एखाद्या लँडच्या बाउंड्रीज दाखवण्यासाठी किंवा रीइस्टॅब्लिश करण्यासाठी वापरलं जातं, परंतु त्या बाउंड्रीज असाव्या लागतात विच इज प्रिव्हियसली सर्वेड. अगोदर सर्वे केलेल्या ठिकाणाचा ज्या काय गोष्टी आहेत त्या दाखवण्यासाठी हे वापरलं जातं. त्यानंतर to divide the land into number of units as per requirement. जी काही जमीन आहे ती जमीन एखाद्या युनिट्समध्ये किंवा एखाद्या एककामध्ये डिव्हिजन करण्यासाठी सुद्धा लँड सर्वे वापरलं जातं. त्यानंतर आहे लँड सर्वेचे 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन ट्रायंगुलेशन अँड सेकंड वन इज अ ट्रॅव्हर्सिंग सर्वे. In this we see in detail triangulation survey. Triangulation survey is the basis of trigonometrically or geodetic survey. हा सर्वे trigonometrically किंवा geodetic सर्वेचा बेसिस आहे किंवा त्या आधारावर ते चालतं. In triangulation survey, the lines of survey form a network of triangle. त्या ठिकाणी ट्रायंगलचं नेटवर्क तयार होतं. ज्या काही लाईन्स आहेत त्या लाईनवर असे वेगवेगळे निरनिराळे ट्रायंगल्स तयार होतात आणि ते फील्ड सर्वे करून घेण्यासाठी ते सोपं जातं. त्यामुळे ट्रायंगल्स तयार केले जातात. इन दिस सिस्टम ऑफ सर्वेइंग इन विच एरिया इज डिवाइडेड इनटू सिंपल जिओमेट्रिकल फिगर. या सिस्टीममध्ये काय केलं जातं तर जिओमेट्रिकल फिगरमध्ये एरिया हा डिवाइड केला जातो आणि वर्क कॅरीड आउट केलं जातं. मेजरमेंट घेऊन किंवा मोजमाप घेऊन वर्क कॅरी आउट केलं जातं. त्यानंतर चेन ट्रायंगुलेशन किंवा हा ट्रायंगुलेशन सर्वे सुटेबल कधी होतो तर सुटेबल होऊ शकतो एरिया इज स्मॉल. हा एरिया स्मॉल असणं गरजेचं आहे. त्याच ठिकाणी ही पद्धत आपण वापरू शकतो. त्यानंतर ग्राउंड इज फेअरली लेवल अँड ओपन विथ सिम्पल डिटेल. हे जे ग्राउंड आहे ते फेअरली लेवल म्हणजे थोडंफार लेवलमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्लॅन्स आर रिक्वायर्ड ऑन लार्ज स्केल सच ॲज दोज ऑफ इस्टेट्स. जे काही प्लॅन्स आहेत ते प्लॅन्स लार्ज स्केलमध्ये लागतात. त्यानंतर चेन सर्विंग आपण सुटेबल कधी आहे बघितलं, आता अनसुटेबल कधी आहे ते बघू. ज्या ठिकाणी किंवा ज्या एरियामध्ये क्राऊड जास्त आहे किंवा गर्दी जास्त आहे त्या ठिकाणी ही मेथड वापरता येत नाही. त्याचबरोबर जे आपण मला बघितलं की स्मॉल एरिया लागतो तसं लार्ज एरियामध्ये ही पद्धत वापरता येत नाही. दिस इज अनसुटेबल वेन क्राउडेड एरियाज अँड लार्ज एरियाज. फॉर wooded countries this method is difficult. wooded countryमध्ये ही मेथड वापरता येत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रिन्सिपल्स ऑफ ट्रायंगुलेशन. ट्रायंगुलेशनचे प्रिन्सिपल्स काय आहेत तर याच्यामध्ये पहिल्यांदा ट्रायंगुलेशन सर्वेची डेफिनेशन दिलेली आहे. ती डेफिनेशन आपण बघू. ए सर्वे इन विच the given field or area
is divided into number of suitable triangles. हा सर्वे असा आहे की एखादी गिवन फील्ड आहे, ती गिवन फील्ड आपण नंबर ऑफ सुटेबल ट्रायंगल्स मध्ये डिवाइड केल्यानंतर काय केलं जातं, आणि मेजरमेंट ऑफ ऑल द साइड्स ऑफ ट्रायंगल इज डन इज नोन ॲज ट्रायंगुलेशन सर्वे. याच्यामध्ये काय केलंय तर सर्वे इन विच गिवन फील्ड ऑर एरिया इज डिवाइडेड इनटू नंबर ऑफ सुटेबल ट्रायंगल अँड मेजरमेंट ऑफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल इज डन इज नोन ॲज ट्रायंगुलेशन सर्वे. या ठिकाणी ट्रायंगुलेशन सर्वेची डेफिनेशन दिलेली आहे. ती डेफिनेशन मी परत एकदा रिवाइज करतो. अशी एखादी फील्ड किंवा एरिया, तो एरिया आपल्याला दिलाय आणि त्या एरियामध्ये काय केलं जातं तर सुटेबल ट्रायंगल्समध्ये ती फील्ड डिवाइड केली आणि त्या ट्रायंगल्सच्या साइड्सचं मेजरमेंट घेतलंय, यालाच म्हणताय ट्रायंगुलेशन सर्वे. त्यानंतर ट्रायंगलचं त्यांनी एक डिटेल वर्गीकरण दिलंय किंवा वर्गीकरण म्हणण्यापेक्षा त्याबद्दल एक माहिती सांगितली. कसं आहे की याच्यामध्ये काय केलंय, ट्रायंगल इज ओनली ए प्लेन जिओमेट्रिकल फिगर. ट्रायंगल ही एक प्लेन जिओमेट्रिकल फिगर आहे. याच्यामध्ये ट्रायंगल्सला 3 साइड्स आहेत. त्यानंतर इट कॅन बी प्लॉटेड एक्झॅक्टली इन साइज अँड शेप. ते प्लॉटिंग करत असताना त्याला साइज आणि शेप्स आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी अँग्युलर मेजरमेंटची रिक्वायरमेंट नाही. त्यानंतर फॉर दिस सर्वे फील्ड मस्ट बी ॲसेसिबल अँड व्हिजन फ्री स्टेशन. हा सर्वे करण्यासाठी फील्ड हे ॲसेसिबल आणि व्हिजन फ्री स्टेशन असावं लागतं. त्यानंतर द एक्झॅक्ट अरेंजमेंट ऑफ ट्रायंगल टू बी adapted depend upon shape and configuration of the ground. त्या ठिकाणी एक्झॅक्ट अरेंजमेंट असणं गरजेचं आहे. If the arcs intersect at 90 degree, displacement of point due to error in the radii is minimum. 90 डिग्रीला जर इंटरसेक्ट जर झालं तर ते मिनिमम होतं. त्यानंतर each of 3 angles of a triangle should be nearly 60 degree. Each of the 3 angles of triangle should be nearly 60 degree. Triangle चे 3 अँगल जवळपास 60 डिग्रीच्या आसपास असतात आणि अशा ट्रायंगल्सला म्हणायचं इक्विलॅटरल ट्रायंगल. जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचे अँगल्स हे नियरली इक्वल टू 60 डिग्री जर असतील तर त्या ट्रायंगलला म्हणायचं इक्विलॅटरल ट्रायंगल. अँड इक्विलॅटरल ट्रायंगल बी मोर ॲक्युरेटली प्लॉटेड. इक्विलॅटरल ट्रायंगल जर असेल तर तो ट्रायंगल ॲक्युरेट प्लॉट करता येतो. त्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल हा ॲक्युरेटली प्लॉट करता येतो ॲब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल पेक्षा. इक्विलॅटरल ट्रायंगल हा ॲक्युरेटली प्लॉट करता येतो दॅन ॲब्ट्यूस अँगल ट्रायंगल पेक्षा. त्यानंतर पुढे याच्यामध्ये 2 डेफिनेशन आहेत. वेल कंडिशनल ट्रायंगल और सेकंड इज वेल कंडिशनल ट्रायंगल. वेल कंडिशनल ट्रायंगलला बोलले वेल शेप्ड ट्रायंगल. हा वेल शेप्ड ट्रायंगल जो आहे त्याची डेफिनेशन आपण बघू. व्हेन ट्रायंगल कंटेन नो अँगल स्मॉलर दॅन 30 डिग्री. एखाद्या ट्रायंगलचा अँगल हा 30 डिग्रीपेक्षा स्मॉल नसावा किंवा लहान नसावा आणि नॉट ग्रेटर दॅन 120 डिग्री. सच ट्रायंगल इज कॉल्ड ॲज वेल कंडिशनल ट्रायंगल. वेल कंडिशनल ट्रायंगलची डेफिनेशन अशी आहे की व्हेन अ ट्रायंगल कंटेन नो अँगल स्मॉलर दॅन 30 डिग्री अँड नो अँगल ग्रेटर दॅन 120 डिग्री, such triangle is called as well conditional triangle or well shaped triangle. And second definition जे आहे ते आहे ill conditional triangle.
वेल कंडिशनर ट्रायंगललाच या ठिकाणी त्यांनी 3 नावं दिलीत, वेल कंडिशनर, वेल शेप्ड आणि वेल प्रपोर्शनेटेड ट्रायंगल. त्यानंतर इल कंडिशनर ट्रायंगल याच्यामध्ये काय म्हणलंय तर a triangle contain angle less than 30 degree or greater than 120 degree called as ill conditional triangle. Well conditional triangle मध्ये काय म्हणलंय angle not less than 30 degree and not greater than 120 degree. त्याला म्हणायचं वेल कंडिशनल किंवा वेल शेप्ड किंवा वेल प्रोपोर्शनेटेड ट्रायंगल. इल कंडिशनल ट्रायंगलला काय म्हणायचं तर याच्यामध्ये अँगल हा 30 डिग्री पेक्षा स्मॉल आहे आणि 120 डिग्री पेक्षा ग्रेटर आहे. लेस दॅन 30 डिग्री अँड ग्रेटर दॅन 120 अशाला म्हणायचं इल कंडिशनल ट्रायंगल. वेल कंडिशनल ट्रायंगलचे डेफिनेशन काय द ट्रायंगल कंटेंट नो अँगल स्मॉलर दॅन 30 डिग्री अँड नॉट ग्रेटर दॅन 120 डिग्री. तर इल कंडिशनल ट्रायंगल मध्ये कसं आहे the triangle contain angle less than 30 degree or greater than 120 degree. अशा तऱ्हेने वेल कंडिशनर आणि इल कंडिशनर ट्रायंगलच्या डेफिनेशन आहेत. तर याच्यामध्ये इल कंडिशनर ट्रायंगल अवॉइड करायचा, चेन सर्विंग करत असताना इल कंडिशनर ट्रायंगल अवॉइड करायचा अशी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण पुढे बघू सर्वे स्टेशन. सर्वे स्टेशनमध्ये 2 प्रकार आहेत. पहिला आहे मेन सर्वे स्टेशन आणि दुसरा आहे सबसायडरी सर्वे स्टेशन. तर मेन सर्वे स्टेशन मध्ये आपण बघू मेन सर्वे स्टेशन किंवा सर्वे स्टेशन चे जे 2 प्रकार आहेत मेन सर्वे स्टेशन आणि सबसायडरी ऑर टाय स्टेशन. तर सर्वे स्टेशन हे सर्वे स्टेशन पॉइंट ऑफ इम्पॉर्टन्स ॲट द बिगिनिंग अँड एंड ऑफ द चेन लाईन. चेन लाईनच्या बिगिनिंगला आणि एंडला हे गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत. पहिला आहे मेन सर्वे स्टेशन आणि सेकंडरी आहे सबसायडरी ऑर टाय स्टेशन. फर्स्ट वन इज मेन सर्वे स्टेशन अँड सेकंड वन इज सबसायडरी ऑर टाय स्टेशन. मेन सर्वे स्टेशन मधली माहिती आपण बघू. मेन सर्वे स्टेशन आर लोकेटेड ॲट द एंड ऑफ द लाईन. हे जो लोकेशन आहे एंड ऑफ द लाईन, एंड ऑफ द लाईन एखाद्या सर्वे लाईनमधल्या एंडला हे सर्वे स्टेशन लोकेट झाले आणि हे काय करतं विच कमांड द बाउंड्रीज ऑफ द सर्वे. सर्वेच्या बाउंड्रीज कमांड करण्याचं काम ह्या सर्वे स्टेशनचं आहे. त्यानंतर द लाईन जॉइनिंग मेन स्टेशन्स आर कॉल्ड ॲज मेन सर्वे लाईन्स. ज्या लाईन्स सर्वे लाईनवर जॉईन होतात त्यालाच म्हणले मेन सर्वे लाईन्स. ज्या लाईन्स मेन स्टेशनला जॉईन होतात त्याला म्हणायचं मेन सर्वे लाईन्स ऑर चेन लाईन्स. त्यानंतर स्टेशन आर युजली डिनोटेड विथ स्मॉल सर्कल. हे स्टेशन स्मॉल सर्कलनं डिनोट केलेलं आहे. त्याचबरोबर दे आर लेटर्ड ऑर नंबर. कधी कधी त्याला लेटर दिलेले असतात किंवा नंबर सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर समटाइम्स द लेटर डिनोटिंग स्टेशन रिटन विदिन द सर्कल. कधी कधी लेटर दिलेले आहेत ते लेटर असे सर्कल मध्ये सुद्धा लिहू शकतात. बघा सर्वे स्टेशन मेन सर्वे स्टेशन डिनोट करून कोणत्या पद्धतीने केले. फर्स्ट वन इज स्मॉल सर्कल, सेकंड वन इज you should write in a letter or number and sometimes the letter or number is written within the circle. अशा 3 पद्धतीमध्ये याचं डिनोटिंग केलं जातं. त्यानंतर सर्वे लाईन्स इंडिकेटेड बाय द लेटर्स ऑफ द स्टेशन. सर्वे लाईन्स इंडिकेट करण्यासाठी काय वापरलंय तर लेटर्स ऑफ द स्टेशन. म्हणजे समजा हे ए स्टेशन आहे आणि हे बी स्टेशन आहे तर ही लाईन झाली ए बी. अशा पद्धतीनं डिनोटिंग केलेलं आहे. त्यानंतर पुढे डेफिनेशन दिली की स्केलेटन ऑर फ्रेमवर्क ऑफ द सर्वे. हे डेफिनेशन असे द सिस्टीम ऑफ लाईन्स ऑफ ट्रायंगल. सिस्टीम
of lines of the triangle covering the area to be surveyed. Systems of lines of triangle covering the area to be surveyed is called skeleton or framework of the survey. त्याला skeleton or framework of the survey असं म्हणलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा स्टेशनचा प्रकार आहे सबसायडरी और टाय स्टेशन्स. त्याला सबसायडरी और टाय स्टेशन्स असं म्हणलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण माहिती डिटेलमध्ये बघू. सबसायडरी और टाय स्टेशन्स आर पॉइंट्स सिलेक्टेड ऑन द मेन सर्वे लाइन्स. मेन सर्वे लाइन्सवर हे पॉइंट्स सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर वेअर इट इज नेसेसरी टू रन auxiliary lines to locate the interior details such as fences, buildings and hedges. Interior details जे काही fences किंवा buildings आहेत ते दाखवण्यासाठी हे वापरलेलं आहे. त्यानंतर when these objects are distance from the main lines, ज्यावेळेस ऑब्जेक्ट हे डिस्टन्स म्हणजे काही अंतरावर आहेत मेन लाईन्स पासून त्यावेळेस हे टाय स्टेशन्स घेतलेले असतात. त्यानंतर दे आर कन्व्हिनियंटली फिक्स्ड व्हाईल चेनिंग ऑफ द मेन लाईन इज इन प्रोग्रेस. ज्यावेळेस चेन लाईन ही प्रोग्रेसमध्ये असतात त्यावेळेस हे फिक्स केलेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये हे लेटर ह्याला दिलेले आहेत. हे जे लेटर वापरलेले आहेत ते स्मॉल लेटर्स आहेत. मगाचे लेटर कॅपिटल लेटर होते आणि ज्या काही दोन लाईन्सला किंवा दोन स्टेशनला जॉईन होणार आहे त्या लाईनला स्मॉल लेटरमध्ये असे नाव दिलेले आहेत. कॅपिटलमध्ये बघितलं होतं मेन स्टेशनमध्ये ते आहे स्मॉलमध्ये आहे. त्यानंतर या ठिकाणी द लाईन जॉईनिंग द सबसायडरी और टाय स्टेशन कॉल्ड ॲज सबसायडरी और टाय लाईन्स. जे लाईन मग आपण बघितली होती ती लाईन जी आहे ती ह्या सबसायडरी किंवा टाय स्टेशनमध्ये आहे टाय लाईन्स. त्यानंतर हे दोन सर्वे स्टेशनचे प्रकार आहेत. त्यातला पहिला होता मेन सर्वे स्टेशन आणि दुसरा आहे टाय स्टेशन और सबसायडरी स्टेशन. मेन सर्वे स्टेशनमध्ये त्यांनी मेन सर्वे लाईन किंवा चेन लाईनची डेफिनेशन दिली आहे आणि टाय स्टेशनमध्ये टाय लाईनची डेफिनेशन दिलेली आहे. त्यानंतर सिलेक्शन ऑफ स्टेशन्स. स्टेशन ॲक्च्युली सिलेक्ट कसं करायचं त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत. त्यातला पहिला पॉईंट आहे प्रिन्सिपल्स ऑफ सर्विंग. जे आपण बघितलं होतं की मेन प्रिन्सिपल ऑफ सर्विंग ते काय म्हणताय तर वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट इज स्ट्रिक्टली ऑब्झर्व. जे सर्विंगचं प्रिन्सिपल होतं ते सर्विंगचं प्रिन्सिपल वर्किंग फ्रॉम होल टू द पार्ट हे स्ट्रिक्टली फॉलो करायचं किंवा त्याचा अवलंब करायचा. त्यानंतर किंवा स्ट्रिक्टली ऑब्झर्व करायचं म्हणजे ते आपण विचारात घेतो का नाही ते बघायचं. त्यानंतर मेन स्टेशन शुड बी म्युच्युअली व्हिजिबल. जे काही मेन स्टेशन्स आहेत ते मेन स्टेशन म्युच्युअली व्हिजिबल असणं गरजेचं आहे. त्यानंतर साइड्स ऑफ लार्जर ट्रायंगल शुड पास और क्लोज ॲज पॉसिबल टू द बाउंड्रीज बिल्डिंग्स अँड रोड्स एक्सेट्रा. त्या लार्ज ट्रायंगलच्या साईड्स आहेत त्या लार्ज ट्रायंगलच्या साईड्स ह्या क्लोज असल्या पाहिजे बाउंड्रीजच्या. त्यानंतर ए लॉंग लाईन इफ पॉसिबल रन रफली थ्रू द सेंटर ऑफ द फील्ड और एरिया. एखादी लॉंग लाईन त्या सेंटर ऑफ फील्डमधून किंवा एरियामधून रन केलेली असावी. त्याचबरोबर याच लाईनला म्हणले बेस लाईन म्हणजे काय द लॉंगेस्ट ऑफ द लाईन ऑफ सर्वे अप्रॉक्सिमेटली थ्रू द सेंटर ऑफ एरिया इज कॉल्ड ॲज बेस लाईन. एखाद्या एरियामधनं लॉंगेस्ट जाणारी जी काही लाईन आहे त्याच लाईनला म्हणायचं बेस लाईन. त्याचबरोबर पुढचं सिलेक्शन ऑफ स्टेशनमधला पॉईंट आहे ऑल ट्रायंगल शुड बी वेल कंडिशनड. पूर्ण ट्रायंगल हे वेल कंडिशनड असावे. त्याचबरोबर सर्वे लाईन्स शुड बी ॲज फ्यू ॲज प्रॅक्टिकेबल. सर्वे लाईन ह्या प्रॅक्टिकेबल असाव्यात. ईच ट्रायंगल शुड बी प्रोव्हाइडेड विथ ॲट लिस्ट वन
चेक लाईन, प्रत्येक ट्रायंगलला एक चेक लाईन असावी. त्यानंतर द सर्वे लाईन्स शुड बी लाय ओव्हर ऑन लेवल ग्राउंड ॲज पॉसिबल. त्यानंतर पुढचा आहे सर्वे लाईन शुड बी अरेंज्ड ॲज टू अवॉइड ऑब्स्टॅकल टू रेंजिंग अँड चेनिंग. सर्वे लाईन्स ज्या आहेत त्या ऑब्स्टॅकल अवॉइड करणाऱ्या असाव्यात. त्यानंतर नंबर ऑफ लाईन्स शुड बी रन टू लोकेट द डिटेल्स अँड अवॉइड लॉंग ऑफसेट्स. नंबर ऑफ लाईन्स ह्या रन करायच्या किंवा लोकेट करायच्या कशासाठी, तर लॉंग ऑफसेट अवॉइड करण्यासाठी. हे झाले सिलेक्शन ऑफ स्टेशनमधले पॉईंट्स. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट सर्वे लाईन्स. या डेफिनेशन ऑब्जेक्टिव्हला महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. पहिला आहे बेस लाईन, दुसरा आहे चेक लाईन आणि तिसरा आहे टाय लाईन आणि ऑफसेट. आता त्यातली पहिली आपण बेस लाईनची डेफिनेशन बघूया. तर बेस लाईन जे आपण बघा बघितलं होतं, द लॉंगेस्ट ऑफ द चेन लाईन पासिंग अप्रॉक्सिमेटली पासिंग थ्रू द सेंटर ऑफ फील्ड. एखादी अशी लांब लाईन की ती लाईन सेंटर ऑफ फील्ड मधून पास होते, त्याच लाईनला म्हणायचं बेस लाईन. द लॉंगेस्ट ऑफ द चेन लाईन approximately passing through the center of field is called as baseline. याच लाईनला म्हणायचं बेसलाईन. त्याचबरोबर ही बेसलाईन इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सर्वे लाईन. त्यानंतर इट फिक्सेस अ डायरेक्शन ऑफ ऑल अदर लाईन्स. ही बेसलाईन काय करते, तर डायरेक्शन्स आहेत अदर लाईन्सच्या, त्या डायरेक्शन फिक्स करण्याचं कार्य करते. त्यानंतर ऑन द बेसलाईन फ्रेमवर्क ऑफ सर्वे इज बिल्ट अप. बेसलाईनवर फ्रेमवर्क तयार करता येतं. इट शुड बी लेड ऑफ ॲज लेवल ग्राउंड ॲज पॉसिबल. लेवल ग्राउंडवर हे घेणं गरजेचं आहे. इट शुड बी पास थ्रू द सेंटर ऑफ द एरिया. एरियाच्या सेंटरमधनं ही लाईन पास होते. इट शुड बी मेजर्ड हॉरिझॉन्टली अँड करेक्टली. हे मेजर करण्यासाठी हॉरिझॉन्टली अँड करेक्टली मेजर करावं लागतं. त्यानंतर इट शुड बी मेजर्ड हॉरिझॉन्टली अँड करेक्टली. इट शुड बी मेजर्ड ट्वाइस और थ्राइस टू ऑब्टेन ॲक्युरेट लेंथ. ही लाईन 2 ते 3 वेळेस मोजा ॲक्युरेट मेजरमेंट येण्यासाठी. ग्रेट केअर शुड बी टेकन टू इन्शुअर स्ट्रेटनेस ऑफ द बेसलाईन. ग्रेट केअर किंवा एक विशिष्ट काळजी घ्यायची की ही बेसलाईन स्ट्रेटनेस असावी किंवा सरळ असावी. इफ पॉसिबल 2 बेसलाईन इन द लेटर एक्स शुड बी लेड आउट. जर असेल 2 लाईनमध्ये तर एक्स लेटर हे लेड आउट करायचं. तर याच्यामध्ये बेस लाईनचे पॉईंट बघितले आपण, ते डेफिनेशन पहिल्यांदा बघितली. ते डेफिनेशन काय आहे, तर ही लॉंगेस्ट लाईन आहे, सेंटर ऑफ फील्डमधनं पास होते. त्याचबरोबर ह्याचं मेजरमेंट हॉरिझॉन्टली अँड करेक्टली घ्यायला येतं. इम्पॉर्टंट सर्वे लाईन आहे. सर्वेचं फ्रेमवर्क याच्यावरच बिल्टअप होतं. हे ट्वाइस और थ्राइस टाइम्स मेजरमेंट घ्यायचं. कशासाठी, तर ॲक्युरेट लेंथ येण्यासाठी. त्याचबरोबर ही लाईन्स स्ट्रेट असावी किंवा सरळ असावी असे मुद्दे बघितले आपण बेस लाईनचे. याच्यामधली डेफिनेशन ह्या ऑब्जेक्टिव्हला विचारल्या जाऊ शकतात किंवा शॉर्ट नोट्ससाठी सुद्धा बेसलाईन विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे पुढचं चेक लाईन. याच्यामध्ये चेक लाईन ही जी लाईन आहे तर याच्यामध्ये काय म्हणते, इट इज अ लाईन जॉईनिंग सम फिक्स्ड पॉईंट्स ऑन एनी 2 साइड्स ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलच्या दोन्ही साइड्सला जी काही लाईन जॉईन होते त्याच लाईनला म्हणायचं चेक लाईन. त्यानंतर पुढे याच्यामध्ये पुढचा प्रकार
किंवा याच्यामधली माहिती आहे. चेक लाईनला असं म्हणलंय प्रूफ लाईन. चेक लाईनचं दुसरं नाव आहे प्रूफ लाईन. चेक लाईनचं दुसरं नाव आहे प्रूफ लाईन. चेक लाईन म्हणजे काय तर इट इज अ लाईन जॉइनिंग सम फिक्स्ड पॉइंट्स ऑन एनी टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलच्या दोन्ही साइड्सला जी काही लाईन जॉईन होते त्याला म्हणायचं चेक लाईन म्हणायचं. त्यानंतर चेक लाईनलाच म्हणलंय प्रूफ लाईन. ह्याचा वापर केला जातो टू चेक द ॲक्युरेसी ऑफ फ्रेमवर्क. फ्रेमवर्कची ॲक्युरेसी बघण्यासाठी चेक लाईन वापरली जाते. द लेंथ ऑफ चेक लाईन as measured on the ground should agree with the length of plan. प्लॅनच्या लेंथला ते ॲग्री असणं गरजेचं आहे. ड्यू टू चेक लाईन देर इज अ कम्प्लीट चेक ऑन द फील्ड मेजरमेंट ॲज वेल ॲज ऑन द ॲक्युरेसी ऑफ द प्लॉटिंग वर्क. प्लॉटिंग वर्कची ॲक्युरेसी येण्यासाठी चेक लाईन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढची लाईन आहे टाय लाईन. तर टाय लाईन मध्ये काय म्हटलं जातं बघा तर टाय लाईन इज लाईन जॉइनिंग सम फिक्स्ड पॉइंट्स ॲज टाय स्टेशन्स. टाय स्टेशन्स वरती जे काही लाईन जॉईन होते फिक्स्ड पॉइंटला आणि हे टाय स्टेशन्स असणार आहेत मेन सर्वे स्टेशनवर किंवा मेन सर्वे लाईन्सवर. त्याला म्हणायचं टाय लाईन्स. डेफिनेशन रिवाइज आपण बघू. टाय लाईन इज अ लाईन जॉइनिंग सम फिक्स्ड पॉइंट्स ॲज टाय स्टेशन्स. टाय स्टेशन्सवर जे काही लाईन जॉईन होते सम फिक्स्ड पॉइंट्सला किंवा मेन सर्वे लाईन्सला त्याला म्हणायचं टाय लाईन्स. त्यानंतर हे झाले डेफिनेशन टाय लाईनचे. टाय लाईन्स सुद्धा काय करते तर ॲक्युरेसी ऑफ द फ्रेमवर्क हे चेक करते. त्याचबरोबर इट ऑल्सो इट एनेबल्स द सर्वेअर टू लोकेट द इंटेरियर डिटेल्स. इंटेरियर डिटेल्स सुद्धा दाखवण्यासाठी हे वापरलं जातं. त्यानंतर आहे पुढे ऑफसेट्स. तर याच्यामध्ये ऑफसेट जे आहे ते ऑफसेटची डेफिनेशन पहिल्यांदा लॅटरल मेजरमेंट दॅट इज द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द चेन लाईन इज कॉल्ड ऑफसेट. तर लॅटरल मेजरमेंट जे आहे म्हणजेच काय तर डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द चेन लाईन. ऑब्जेक्टचं डिस्टन्स चेन लाईनपासून असणं ह्यालाच म्हणलंय ऑफसेट. इन अ सर्वे द पोझिशन ऑफ डिटेल्स सच ॲज बिल्डिंग्स, nalas, boundaries, fences and roads are located with respect to the main lines. मेन लाईन्सवर जे काही इंडिकेट करायचे आहेत समजा बिल्डिंग्स असतील, नाला असतील, बाउंड्रीज असतील किंवा फेन्सेस असतील त्या पोझिशन दाखवण्यासाठी हे वापरलं जातं. तर याच्यामध्ये ऑफसेट्सचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिला आहे परपेंडिक्युलर ऑफसेट्स आणि दुसरा आहे ऑब्लिक ऑफसेट्स. पहिला आहे परपेंडिक्युलर ऑफसेट. परपेंडिक्युलर ऑफसेट्स आणि दुसरा आहे ऑब्लिक ऑफसेट. तर परपेंडिक्युलर ऑफसेट याच्यामध्ये बघा ऑफसेट टेकन ॲट राईट अँगल टू द सर्वे लाईन आर कॉल्ड ॲज परपेंडिक्युलर ऑर right angle offsets. Perpendicular offsets means offset taken at right angle to the survey lines. सर्वे लाईनच्या राईट अँगलला घेतलेला जो काय ऑफसेट आहे त्याला म्हणायचं परपेंडिक्युलर ऑर राईट अँगल ऑफसेट. याच्यामध्ये दोन मेजरमेंट घेतले जातात. पहिला आहे the distance along the chain line up to a foot of the offset. दूसरा है the length of the offset. This measurement are taken and noted in a field book. हे जे काय मेजरमेंट घेतलेले आहेत ते मेजरमेंट फील्ड बुक मध्ये नोट करून ठेवायचे. त्यानंतर ऑपरेशन
इज नोन ॲज टेकिंग ऑफसेट. याच पद्धतीला म्हणलंय टेकिंग ऑफसेट. त्यानंतर when the length of offset is less than 15 meter then it is called as short offset. ज्यावेळेस ऑफसेटची लेंथ ही 15 मीटरपेक्षा कमी असेल त्यावेळेस त्याला म्हणायचं शॉर्ट ऑफसेट. आणि ज्यावेळेस लेंथ ऑफ द ऑफसेट्स एक्सीड 15 मीटर म्हणजे 15 मीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं लॉंग ऑफसेट. 15 मीटरपेक्षा कमी असेल तर शॉर्ट ऑफसेट. 15 मीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं लॉंग ऑफसेट. त्यानंतर when offset is short the offset is taken by judging by eyes only or using swinging tape. when offset is short ज्यावेळेस ऑफसेट शॉर्ट असेल त्यावेळेस तो जज करायचा किंवा निर्धारित करायचा बाय आईज म्हणजे डोळे. डोळ्यानं तो पॉइंट आउट करायचा किंवा स्विंगिंग टेप वापरायचा. ज्या वेळेस ऑफसेट हा लॉंग असेल किंवा तो ऑफसेट इम्पॉर्टंट असेल त्यावेळेस क्रॉसटॉप यूज करायचा. त्यावेळेस काय यूज करायचा? क्रॉसटॉप यूज करायचा. शॉर्ट ऑफसेट मे बी मेजर्ड मोर क्विकली अँड ॲक्युरेटली. शॉर्ट ऑफसेट हे मेजर करण्यासाठी क्विक आहे किंवा ॲक्युरेट मेजरमेंट करता येतात. त्यानंतर द ऑफसेट शुड बी शॉर्ट ॲज पॉसिबल. त्यामुळं ऑफसेट्स हे शॉर्ट असले पॉसिबल असले तर घेता येतात. सिन्स दे आर लेस लायबल टू इरर. त्यामध्ये इरर येत नाहीत. हे इरर कशासाठी येत नाही तर ड्यू टू इनकरेक्ट लेंथ ऑफ टेप अँड इनकरेक्ट डायरेक्शन. इनकरेक्ट डायरेक्शन किंवा जे काही टेपची लेंथ आहे त्याच्यामुळे त्यामध्ये शॉर्ट ऑफसेट जर वापरला तर इरर येत नाही. तर आपण ऑफसेट जे परपेंडिक्युलर ऑफसेट आहे त्यामध्ये ते घेतलेल्या रीडिंग आहे ते फील्ड बुकमध्ये नोट करणं किंवा यामध्ये दोन प्रकार बघितले की शॉर्ट ऑफसेट आणि लॉंग ऑफसेट. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ऑब्लिक ऑफसेट. तर याच्यामध्ये ऑब्लिक ऑफसेट जे आहे शुड बी टेकन वेन द ऑब्जेक्ट टू बी लोकेटेड. कधी घ्यायचा? ज्यावेळेस ऑब्जेक्ट तुम्हाला लोकेट करायचा आहे आणि हा लोकेट करत असताना जर तो लॉंग डिस्टन्स वर असेल, लॉंग डिस्टन्स फ्रॉम द चेन लाईन ऑर व्हेन इट इज अन इम्पॉर्टंट लाईन. चेन लाईनपासून लॉंग डिस्टन्सवर किंवा इम्पॉर्टंट असेल त्यावेळेस ऑब्लिक ऑफसेट घ्यायचा. त्यानंतर द ऑब्लिक ऑफसेट्स आर टेकन फॉर कॉर्नर ऑफ बिल्डिंग और इंटरसेक्शन ऑफ टू ॲडजॉइनिंग प्रॉपर्टीज. एखाद्या बिल्डिंगचा कॉर्नर किंवा त्या ठिकाणी थोडं कर्विंग म्हणण्यापेक्षा ॲडजॉइनिंग प्रॉपर्टी आहेत त्या ठिकाणीच ऑब्लिक ऑफसेट घ्यायचा. दीज ऑफसेट्स आर ऑल्सो यूज्ड फॉर द चेक द ॲक्युरसी ऑफ परपेंडिक्युलर ऑफसेट्स. परपेंडिक्युलर ऑफसेट जे आहेत त्या परपेंडिक्युलर ऑफसेट्सची ॲक्युरसी चेक करण्यासाठी हे ऑब्लिक ऑफसेट वापरले आहेत. या ठिकाणी लेक्चर नंबर 3 समाप्त होतोय. या लेक्चरमध्ये आपण बघितलं की चेन सर्वेमध्ये पर्पज ऑफ लँड सर्वे जे आहेत म्हणजे त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ मॅप असेल किंवा प्लॅन असेल, बाउंड्रीज इस्टॅब्लिश करणं असेल किंवा बाउंड्रीज लोकेट करणं असेल, डाटा कलेक्ट करणं असेल, हे पर्पज बघितले. त्याचबरोबर 2 प्रकार आहेत लँड सर्वेचे, ट्रायंग्युलेशन आणि ट्रॅव्हर्सिंग, जे की आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितले होते. तर त्यातल्या ट्रायंग्युलेशनची डेफिनेशन दिलेली आहे, माहिती दिलेली आहे, डेफिनेशन आणि माहिती. ट्रायंग्युलेशन सर्वे हा ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे किंवा जिओमेट्रिक सर्वेचा बेस आहे. ट्रायंग्युलेशन सर्वेमध्ये काय केलं जातं? एखादा दिलेला एरिया, तो एरिया ट्रायंगलमध्ये डिवाइड केला आणि ट्रायंगलमध्ये डिवाइड केल्यानंतर त्याच्या ज्या काय ट्रायंगलच्या साईड्स आहेत त्याचं मेजरमेंट घेतलं त्याला म्हणायचं ट्रायंग्युलेशन सर्वे.
ट्रायंगल जो आहे तो याच्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल बघितला आपण. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, तर अँगल नियरली इक्वल टू 60 डिग्री. त्यानंतर वेल कंडिशनल ट्रायंगलची डेफिनेशन बघितली, इल कंडिशनल ट्रायंगलची डेफिनेशन बघितली. जे ट्रायंगुलेशन कुठे सुटेबल आहे म्हणजे स्मॉल एरिया असावा, त्याचबरोबर ऑब्स्टॅकल नसावे, कुठं सुटेबल नाही, लार्ज एरियावर जमणार नाही किंवा क्राउडेड एरियामध्ये ते जमणार नाही, हे आपण बघितलं. त्यानंतर सर्वे स्टेशनमध्ये दोन प्रकार आहेत, मेन सर्वे स्टेशन आणि सबसायडरी. मेन सर्वे स्टेशन हे कुठं वापरलं जातं किंवा ते डिनोट कसं केलं जातं, त्याच्यामध्ये स्मॉल लेटर्स वापरले जात नाही. स्मॉल लेटर वापरले जातात सबसायडरी स्टेशनमध्ये. मेन स्टेशन म्हणजे कॅपिटल लेटर किंवा सर्कल वापरले जातात किंवा नंबर किंवा लेटर आणि नंबर हे आपण सर्कलमध्ये टाकू शकतो. त्याचबरोबर ज्या काही दोन स्टेशनला लाईन जॉईन होते त्या स्टेशनच्या नावावरून त्या लाईनचं नाव तयार होतं, हे आपण बघितलं. त्यानंतर सबसायडरी आणि टाय स्टेशनमध्ये इंटेरियर डिटेल्स दाखवण्यासाठी सबसायडरी स्टेशन वापरलं जातं. इंटेरियर डिटेल्स म्हणजे फेन्सेस, बिल्डिंग्स आणि हेजेस हे बघण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर सिलेक्शन ऑफ स्टेशनमध्ये आपण पॉईंट्स बघितले, इम्पॉर्टंट सर्वे लाईन्स बघितल्या ज्या की ह्या डेफिनेशन ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये पहिली बेस लाईनचे डेफिनेशन जे आहे, द लॉंगेस्ट ऑफ द चेन लाईन अप्रॉक्सिमेटली पासिंग थ्रू द सेंटर ऑफ फील्ड इज कॉल्ड ॲज बेस लाईन. या लाईनला म्हणायचं बेस लाईन. त्यानंतर बेस लाईन ही इम्पॉर्टंट लाईन आहे, फ्रेमवर्क ह्याच्यावरच बिल्डअप होतं हे आपण बघितलं. हे लाईन स्ट्रेट असणं गरजेचं आहे हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर चेक लाईन म्हणजे काय, इट इज द लाईन जॉईनिंग सम फिक्स्ड पॉईंट्स ऑन एनी टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलच्या दोन्ही साइड्सला हे लाईन जॉईन होते, हे एक आपण बघितलं. चेक लाईनला प्रूफ लाईन असं म्हणलेलं आहे हे सुद्धा बघितलं. फ्रेमवर्क जे आहे सर्वेचं त्याची ॲक्युरेसी चेक करण्यासाठी सुद्धा ही चेक लाईन वापरली जाते. टाय लाईनची डेफिनेशन बघितली आपण. टाय लाईन इज अ लाईन जॉईनिंग सम फिक्स्ड पॉईंट्स ॲज द स्टेशन्स ऑर मेन सर्वे लाईन्स. ही डेफिनेशन आपण बघितली. ऑफसेटची डेफिनेशन बघितली की लॅटरल मेजरमेंट आहे. म्हणजे ते लॅटरल मेजरमेंट कसं, तर डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द चेन लाईन. ऑब्जेक्टचं डिस्टन्स चेन लाईनपासून ते म्हणजे ऑफसेट. त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर ऑफसेट आणि ऑब्लिक ऑफसेट. परपेंडिक्युलर ऑफसेटमध्ये आपण परत दोन बघितले की शॉर्ट ऑफसेट आणि लॉंग ऑफसेट. परत ऑब्लिक ऑफसेट बघितले. ऑब्लिक ऑफसेट आपण अशा ठिकाणी घ्यायचा आहे की ज्या ठिकाणी तो इम्पॉर्टंट असावा, त्याचबरोबर बिल्डिंगचा कॉर्नर किंवा ॲडजॉइनिंग प्रॉपर्टीमध्ये तो ऑब्लिक ऑफसेट घ्यावा. त्याचबरोबर हा ऑब्लिक ऑफसेट जो आहे तो ॲक्युरसी परपेंडिक्युलर ऑफसेट्सची ॲक्युरसी चेक करण्यासाठी वापरला जातो. अशा पद्धतीचं पूर्ण लेक्चर नंबर 3 या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे.